हाय मैत्रिणींनो, चला तर चालले तर जेवण पा 2 वाजत आले दुपारचं जेवण. आज शेवभाजी बनवली, इडली आणि चटणी. दीदी भाजी कोणी बनवली? मी बनवली. कशाची ग? शेवभाजी. हा का, तुला आवडते काय? हा. कशी बनवली ती? कांदा टमाटर घालून. काय कसं केलं पण सांग ना. मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेतली. हा ना, तुला कोणी शिकवली तशी भाजी? कोणीच नाही. तुला कसं काय कळलं तशी भाजी करतात म्हणून? मग हॉटेलमध्ये तशीच करतात. हा ना, तुला सांगितलं असं ना आत्याबाईंनी अशी बनवते तुम्ही, है ना? चला तर आता जेवण करून घ्यायचंय. भैया गेलाय मोटर चालू करायला. तर आता तो कधी येतोय काय माहिती. आम्ही दोघींनी तर घेतलंय वाढून आता. आणि कैरी पण आपल्या मळ्यातली छान अशी कैरी. आणि दळण करायचं पण काम चालू आहे. पा जेवण झालं का दळण करून घ्यायचं तेवढं, नंतर आराम करायचा. आणि ज्या कुरड्या केल्यात ना त्या अजून तिथंच आहेत पा, त्या पण भरून ठेवायच्या. आता टीप घासून ठेवली छान अशा कुरड्या भरून ठेवायच्या वर्षभरासाठी. ज्यावेळेस आता राडा काढायचा आवरायला त्यावेळेस टीप तशीच ठेवायची, मग नंतर काय काढायची गरज नाही पडणार. या तर आपल्या रानमळ्यामध्ये जेवण करायला छान असा कांदा पण घेतलाय आणि जेवण चाललंय. जेवायला बोलवतोय मैत्रिणींना. या जेवायला सगळ्यांनी. होय ग, तुला आज ईद आहे ना. तुझ्या मैत्रिणी बोलवलंय तुला शिरखुर्मा खायला. मग कधी जाणार आहे? 5 वाजता जाणार आहे. मला पण घेऊन ये शिरखुर्मा. मग आणशील का पण? काय म्हणशील तुझ्या मैत्रिणीला? काय म्हणशील तिला? कोणाला? तुझ्या बायकीच्या मैत्रिणी थोडे डब्बा घेऊन येते ना, म्हणून तू डब्बा घेऊन जाशील. तुला बोलवलंय ना, मग तूच जा. मग तसं नसतं म्हणायचं. आता भैया कधी येतोय काय माहिती. आता जेवण तर थंड होऊन चाललंय, बघू त्याची वाट थोड्या वेळ. मग येईल तो पण. त्याला मग जेवायचंच असं झोपेतून उठून गेलाय पाहतो. काल मी त्याला घेऊन गेले नाही तर आज म्हटलं मी जाणार आहे मोटर चालू करायला. बरं दीदी, कोण कोण मैत्रिणी तुझ्या जायला? अजून तन्वी, भक्ती. भक्ती पण येणार आहे का? त्या सगळ्या गावातच राहतात ना? काय बघायची का बाहेर? अगं भैया येईना अजून, बराच वेळ झालाय त्याला. आपण तर जेवायला बसलो तर ते येईना अजून. हा, येईन ना आता. असाच उशीर करतो, मला जाऊ दे मला जाऊ दे करत असतो. येईन तेव्हा येईन. आता आल्यावर तर जेवण करणारच आहे. त्यासाठी इडली तर ठेवली. त्याला आवडत नाही इडली, पण म्हटलं खाईन मग थोडीशी एकदम. आणि चटणी अशी बनवली, तुम्हाला त्या पिवळ्या मसाल्याची आवडत नाही. कसं काय खवडायली चटणी आता? खाल्ली. कसं काय आवडली. हा का, द्यायची का अजून चटणी? मग कशी चालली पटपट. आता म्हणली मला पिवळ्या मसाल्याचा बटाटा करत जाऊ नको आता. आता पिवळी चटणी पा कशी चालली. इडली सोबत चटणी केली होती मी. ती काय पाहिजे होतं दीदी? भात पाहिजे माझा. भात होय, उठ मग कर मग लगेच भात. करते का? जेवता जेवता उठन, पण ती भातच करून खाणार. आज सुट्टी शाळेला, त्याच्यामुळे ती म्हणते भाताची आठवण येते मला. रोज भात लागतो खायला, हे ना. आला भैया. मला तर काही चेन पडा ना, मी आले सहज. पण मग भैया आला समोरून लगेच. म्हणलं आला की नाही पाहत. आलाय. दिदीचं चाललं बाहेर पाहती सारखं. पण आता ते आल्याशिवाय आता लाईटीच काम असल्यामुळे तिथं पण मन लागत नाही. मग तसं आला का जेवण करून तो पण लगेच. गोलूचा चाललाय आराम, छान असा आराम करतोय ते आता. तर आला भैया. किती 2 वेळेस उठून गेले बाहेर मी पाहायला येतोय की नाही, येतोय की नाही. चला तर मैत्रिणी, या मग जेवायला आपल्या रानमळ्यामध्ये. बाय दीदी. बाय बाय.